विश्रांतीनंतर महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. स्त्री म्हणजे कोमल, दुर्बल, अगदी पायची दासीच असा समज करून घेणाऱ्यांना उत्तर द्यायला ती कंबर कसून तयार होते. पुरुषांच्या सवालाला जबाब देताना ती तयार असते आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी. अग काय सामना करू तुझ्याशी, नारी जात तू दुबळी गे. हुकुम पाळता पुरुष जातीचा सर जिंदगी सगळी ग. बालपणी तुझा धाक पित्याचा, तरुणपणी तुला हवा पती, वृद्धपणा तव पुत्रा हाती, स्वतंत्र बुद्धी तुला किती उत्तर द्या. ऐका ना, अरे नको वाट पण सांगू शाहिरा, असं पुरुष जातीची फुकाफुकी, स्त्री जातीच्या अकली पुढती तुझी पढाई पडल फिकी. सावित्रीच्या चतुरपणाने यमधर्माला दिला धडा, असेल काही कथा जरी ती बोल मज पुढे खेळा खेळा. ऐका बाई, ऐकवा ना. अग तूच सांग ग कोणासाठी सावित्री ते दिव्य करी ग. सावित्रीची कथा सांगते पुरुषाची तिची मात बरी. पती वाचून कसे जगावे हाच तियेला प्रश्न पडे. इथेच ठरला पुरुष श्रेष्ठ हे चतुर सारिके बोल पुढे. ऐका पुरुषा वाचून जन्मे नारी. बर का? बर. पुरुषा वाचून जन्मे नारी, या पृथ्वीचा कोणपती. विद्या वाचून जन्म आली, काय थांबली तिची गती. बोला. ऐका. अग अज्ञानानं नकोस बोलू, आभाळाची सुता धरा ग. कधी कशाची सूर्या भोवती फिरणार ती कर्रा कर्रा. पुरुषासाठी नार जन्मते, पुरुषासाठी जन्मतीचा, वृक्षा वाचून जन्म पांगळा फुलारणाऱ्या येलीचा. कळलं? ऐका अरे सांग शाहिरा नारी वाचून. अहो, अरे सांग शाहिरा नारी वाचून, पुरुषही झाला कधी पुरा. पुराण शास्त्रे धंड पाही, धुंद गगन की वसुंधरा. तारा माझी शुक्र नांदतो, वाऱ्या माझी उभी हवा, पृथ्वी भोवती चंद्र फिरत असे, वेश घेऊन नवा नवा. अग हवा कशाला कलह सांग हा, आपसातला खुळ्या परी ग. हार जीतची हौसच खोटी, तुझी नि माझी बरोबरी. बायकांच्या स्वभावाचं ना काहीच सांगता येत नाही. माहेरी यायची त्यांना ओढ लागते, माहेरच्यांना भेटून त्या तृप्त होतात आणि पुन्हा ओढ लागते ती सासरला जाण्याची. हिच्या मनाची ही अवस्था तशीच झालीये. मन सैरभैर झालंय, पण सासरहून कुणी आल्याशिवाय तिकडे जाणार कसं?
तिकडे कुणी रागवलं असेल का? इतके दिवस माहेरी राहिले म्हणून हे रुसले नसतील ना? अशा अनेक प्रश्नांचा काहूर तिच्या मनात दाटून येतं. खळखळणारा ओढा अचानक अटावा तशी ती अबोल होते. आणि अचानक निरोप येतो की खुद्द पतिदेवच न्यायला येत आहेत. तिच्या आनंदाला पारावार उरत नाही. ही बातमी कुणाला सांगू आणि कुणाला नको असं होऊन जातं. जो भेटेल त्याला ती सांगत सुटते, माझ्या रायाचा सांगावा आला ग, येणार घरधनी माझा. 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 माझा राया होता दूर, लागे मला हुर हुर, भरला जीव आला पूर. करमेना बाई मला सांगावा आज आला, करमेना बाई मला सांगावा आज आला. रायाचा माझ्या रायाचा सांगावा आला ग, येणार घरधनी माझा. माझ्या रायाचा सांगावा आला ग, येणार घरधनी माझा. वाट पाहिली मी पाखरावानी, रोज गाऊन प्रीतीची गाणी. आज नटली नवी फुलराणी, आज नटली नवी फुलराणी. सासरला जायला सांगावा आला, सासरला जायला सांगावा आला. रायाचा हो रायाचा सांगावा आला ग, येणार घरधनी माझा. माझ्या रायाचा सांगावा आला ग, येणार घरधनी माझा. माझ्या परसात निवेल फुलवी, कळी नवतीची नाजूक फुलली, कळी नवतीची नाजूक फुलली. लिंब डाळिंब बहरून आली, लिंब डाळिंब बहरून आली. शीळ खालीत वारा फिरला सांगावा आला, शीळ खालीत वारा फिरला सांगावा आला. हो रायाचा सांगावा आला ग, येणार घरधनी माझा. माझ्या रायाचा सांगावा आला ग, येणार घरधनी माझा. माझा राया होता दूर, लागे मला हुर हुर, भरला जीव आला पूर. करमेना बाई मला, करमेना बाई मला सांगावा आज आला. रायाचा हो रायाचा सांगावा आला ग, येणार घरधनी माझा. माझ्या रायाचा सांगावा आला ग, येणार घरधनी माझा. महाराष्ट्राची लोकधारामधला भावनिक प्रवास असाच सुरू राहणार आहे. पण तत्पूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती.